आणि सुरुवातीला एक मोठी बातमी। नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे आणि या यादीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलनावरती भर देण्यात आलेला आहे। नागपुरात हा सोहळा संपन्न होणार आहे। मंत्रिमंडळ विस्ताराचा 40 मंत्री आज शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपुरातल्या राजभवनातल्या लॉनवरती हा शपथविधी सोहळा रंगणार आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलाय। शपथविधी सोहळ्यात एकूण 40 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे आणि मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे। नागपुरातील शपथविधी सोहळा हा विधिमंडळाच्या इतिहासातील दुसरा प्रसंग असणार आहे। सुमारे 33 वर्षांपूर्वी पहिल्यांदा 21 डिसेंबर 1991 ला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडला होता। शिवसेनेत पडलेल्या पहिल्या फुटीनंतर छगन भुजबळ यांच्यासोबत 7 जणांनी इथे मंत्रिपदाची शपथ घेतली होती। तर नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुकांमध्ये धाकधूक बघायला मिळते, कारण अजूनही काही आमदारांना फोन येत आहेत। इच्छुक आमदारांची रात्रभर घालमेल सुरू होती आणि आमदार अजूनही फोनच्या प्रतीक्षेत आहेत। आपल्या पक्षश्रेष्ठींकडनं फोन कधी येतो याकडे आमदारांचं लक्ष आहे। शपथविधीसाठी फोन गेले नसल्यामुळे आमदारांमध्ये अजूनही घालमेल आहे। मात्र सकाळीच महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडनं शपथविधीसाठी फोनवरनं निमंत्रण जाणार आहे। तर संभाव्य मंत्र्यांना अधिकृत निमंत्रण गेल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत नागपूरला तात्काळ आणण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्पेशल चार्टर्ड फ्लाईटची सोय करण्यात आली आहे। तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेत नव्या चेहऱ्यांना पसंती दिली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। अनेक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेत यंदा उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांचं मंत्रिपद निश्चित असल्याची दाट शक्यता आहे। तर नव्या चेहऱ्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, भावना गवळी तसेच मंगेश कुडाळकर आणि प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत यांचं मंत्रिपद धोक्यात असण्याची शक्यता असून दुसरीकडे अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि दीपक केसरकर यांना यंदा डच्चू मिळणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता शिवसेनेत नक्की कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। तर मंत्रिमंडळ विस्तार अखेर नागपुरात होतोय। त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शपथविधीसाठी संभाव्य मंत्र्यांना फोन करून सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या सूचना करतील। मुख्यमंत्री फडणवीस ज्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत त्यांची यादी समोर आलेली आहे। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, तसंच चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांची नावं असतील। तर संजय कुटे, अतुल भातखळकर यांचं देखील भाजपचे संभाव्य मंत्री म्हणून नाव समोर येतोय। तर नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे। तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरातच सुरुवात होतेय। पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या फडणवीसांसोबतच महायुती आमदारांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे आणि या निवडणुकीत विरोधकांना मोठा धक्का बसलाय। त्यामुळे या अधिवेशनात खऱ्या अर्थानं सरकारची नव्हे तर विरोधकांचीच परीक्षा होण्याची चिन्ह आहेत। आज सकाळी 10:30 वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। यात अधिवेशनासाठीची रणनीती आखली जाईल। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे रामगिरीवरती चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार आहेत। तर ईव्हीएमवरती बंदी घालण्याची मागणी, तसंच शेतकऱ्यांच्या समस्या, उद्योगांचं स्थलांतर इत्यादी मुद्द्यावरती विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत। काँग्रेसने अद्याप आपला गटनेता निवडलेला नाही, तर सरकारविरोधी पक्षनेतेपद देण्यास संमती देईल की नाही हा प्रश्न देखील अनुत्तरितच आहे।
आणि शपथविधीनंतर रामगिरीवर मंत्रिमंडळाची बैठक आणि चहापान होईल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका मांडतील. आणि आता बघूयात सकाळच्या 100 बातम्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिरवाळांना फोन केला. भाजपनं संभाव्य 16 मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली आणि 16 जणांच्या नावाला दिल्लीतनं ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतीक्षा आहे. दिल्लीतनं ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडनं फोन केले जातील. अर्जुन खोतकर यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाला रामनगर साखर कारखाना बचाव कृती समितीनं विरोध केलाय. दरम्यान मला मंत्रिमंडळात घेणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे, बाकी कोणाला काय वाटतं याकडे मी लक्ष देत नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला नवी मुंबईतल्या खारघरमध्ये येणार आहेत. इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान उपस्थिती लावतील. आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी अहिल्यानगरच्या निर्जणेश्वर इथल्या महादेव मंदिर आणि लोणीचे ग्रामदैवत म्हसोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी विखे पाटलांच्या हस्ते म्हसोबा महाराजांच्या मानाच्या गाठीचे विधिवत पूजन करून यात्रोत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे दौऱ्यादरम्यान आपले काका बाळासाहेब फडणवीस आणि काकू रेखा फडणवीस यांच्या घरी भेट दिली. तसंच कुलदैवत लक्ष्मी नृसिंहाचं देखील दर्शन घेतलं. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी अशी मागणी नालासोपारा इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली. त्यासाठी आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा देत स्वाक्षरी मोहीम राबवली गेली. किरीट सोमय्यांनी दादरमधल्या हनुमान मंदिरात काल दर्शन घेतलं. यावेळी सोमय्यांच्या ठाकरेंवरील टीकेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर राडा केला. यावेळी भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनानं नोटीस जारी केल्याची माहिती मंगलप्रभात लोढांनी दिली. मंदिरात नियमित पूजा सुरू राहणार असल्याचं लोढा म्हणाले. भाजपचं सरकार आल्यावर हिंदू मंदिरं धोक्यात आली आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा भांडाफोड केलाय, त्यामुळे रेल्वेकडून मंदिर तोडण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचं ते म्हणाले. दादरच्या हनुमान मंदिरात जाऊन आदित्य ठाकरेंनी महाआरती केली. यावेळी संजय राऊत, अनिल देसाई आणि विनायक राऊत उपस्थित होते. मंदिराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. जळगावातल्या भीम आर्मीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. परभणी घटनेतील माथेफिरू विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. संभाजीराजे छत्रपतींनी मसाजोगच्या मयत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान महाराष्ट्र बिहारच्या मार्गावर चाललाय का असा प्रश्न उपस्थित करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी लातूरच्या उदगीरमधील हाळी गावात बंदची हाक दिली. या घटनेच्या विरोधात नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. परभणीत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थितांनी जिल्ह्यामध्ये शांतता राखण्याची शपथ घेतली. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनामध्ये दुपारी होणार आहे. 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू होत आहे. त्या एक दिवस आधी हा शपथविधी होतोय. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनाच्या हिरवळीवरती रविवारी दुपारी राज्यपाल CP राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. तर आज नागपुरात तब्बल 33 वर्षांनंतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतोय आणि हेच ते ठिकाण आहे. नागपूरच्या राजभवनातल्या या लॉनवरती महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे. यामध्ये 40 मंत्री आज शपथ घेतील अशी शक्यता आहे. तर नागपुरातल्या शपथविधीचा इतिहास नेमका कसा आहे? 1991ला नागपुरात हा असा शपथविधी सोहळा झालेला होता आणि यावेळी कोण होते मुख्यमंत्री आणि कोणकोणते मंत्री होते आणि त्यांनी नागपुरात शपथ घेतली होती त्यांची आपण नावं बघतोय. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. संविधानाला 25 वर्ष पूर्ण झाली तेव्हा काँग्रेसनं लोकशाहीला संपवण्याचं काम केलं. काँग्रेसनं लोकशाहीचा गळा घोटला. काँग्रेसची पापं कधी धुतली जाणार नाहीत असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला.
काँग्रेसच्या एका परिवारानं संविधानाला धक्का दिला. काँग्रेसनं संविधानाला आव्हान दिलंय. संविधान बदलून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला केला असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला. तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. संविधानात बदल करण्याची मागणी केली. पहिल्या पंतप्रधानांनी जे केलं तेच पुढे इंदिरा गांधींनी केलं अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली. राजीव गांधींनी संविधानाला झटका दिला. राहुल गांधींनीही संविधानाला झटका दिला आणि नेहरूंची परंपरा इंदिरा गांधींनी सुरू ठेवली असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरोधात काँग्रेसच्या मनात कटुता आहे. काँग्रेसची सत्ता गेल्यावर बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आलं. काँग्रेस वोट बँकेच्या राजकारणात गुंतल्यामुळे आरक्षणाचंही मोठं नुकसान झालं. काँग्रेस गेल्यावर ओबीसी आरक्षण मिळाल्याची टीका मोदींनी केली. संविधानावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली. ज्याप्रमाणे एकलव्याचा अंगठा कापण्यात आला त्याचप्रमाणे तुम्ही देशातील तरुणांचा अंगठा कापताय असा घणाघात राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी आज लोकसभेत बोलताना एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात मनुस्मृती घेत भाजपवर निशाणा साधला. सावरकर म्हणायचे की भारतीय संविधानात काहीच भारतीय नाही, संविधानाची जागा मनुस्मृतीनं घ्यावी असं सावरकरांनी म्हटल्याचं राहुल गांधी म्हणाले. लोकसभेतील संविधानावरील चर्चेदरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी भिडले. इंदिरा गांधींनी संविधानाचं कौतुक केलं, मग तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केला. तर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली असं इंदिरा गांधी म्हणाल्या असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. संविधान दाखवणाऱ्यांना संविधानात किती पानं आहेत हे माहिती नाही असं म्हणत भाजपचे नेते अनुराग ठाकूरांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान राहुल गांधींनी स्वतः संविधान वाचावं असं ठाकूर म्हणाले.